100% त्यांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु या ठिकाणी तहसील कार्यालय असेल, गाव लेवलचे तलाठी असेल, सर्कल असेल, यांनी हा सर्वे करायला पाहिजे. सर्वेमध्ये त्या ठिकाणी ग्रामसभा लावली पाहिजे ग्रामसेवकांना घेऊन, आणि महसूलनं त्या ठिकाणी सर्वेमध्ये पेनूर गाव असेल, नरखेडा असेल किंवा शेटपळ असेल, या गावांना मोहोळ सोयीस्कर पडते का अनगर सोयीस्कर पडते ह्याची चौकशी व्हायला पाहिजे होती. ऑन कॅमेरामध्ये ते मीटिंग व्हायला पाहिजे किंवा ग्रामसभा व्हायला पाहिजे आणि त्याची माहिती वरिष्ठांना देऊन त्या ठिकाणी तो निर्णय व्हायला पाहिजे. सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन निर्णय व्हायला पाहिजे. हा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. हा पूर्णपणे विश्वासघात यशवंत माने यांनी ह्या सर्वसामान्य जनतेचा, त्याला निवडून दिलेल्या प्रत्येक नागरिकांचा, प्रत्येक मतदाराचा त्याने विश्वासघात केलेला आहे. आता ज्या बैठकीत झाले की शेटपूरमधील अस्तित्व त्याच्यामधील आष्टीमधील सरपंच ते म्हणाले की तहसीलला जास्त भार होते, 2-3 दिवस खरेदी करायला उशीर लागतो, त्या निमित्ताने तिकडे घेतले. मग त्याची अडचण सर्वसामान्य नसून फक्त पुढाऱ्यांना अडचण झाली. यशवंत तात्याला जर खरंच या तालुक्याची कळवण असती तरी आता प्रभाकर भैया देशमुख म्हणलेल्या त्याप्रमाणे या ठिकाणी कामती या ठिकाणी योग्य होतं. कामतीपासून मिरे, आरबळी हे गावं आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे किती लांब आहेत, आणि मोहोळ पासून जवळजवळ 35 ते 40 किलोमीटर असणारं कामती गाव त्या ठिकाणी योग्य होतं ना. आज हे अनगर मध्ये त्या माड्याच्या बाउंड्रीला गाव आहे, त्या ठिकाणी मोहोळ ओलडून त्या ठिकाणी लोक या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कसं जायचं. या ठिकाणी या पेनूर असेल, या प्रत्येक गावातून एसटीची सुद्धा देखील सोय नाही किंवा एखादा टमटम सुद्धा त्या अनगरला जात नाही आहे. असं जाणारा रिकामा या ठिकाणी प्रत्येक जणाची त्या ठिकाणी रस्त्यावरनं जाणाऱ्या व्यक्तीची अडवणूक होती, आणि परत तहसील कार्यालयाच्या कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तीचा काय हाल होईल ते आपण पाहताय. त्या ठिकाणी आज मी बऱ्याचशा गोष्टीवर जात नाही अनगर मधल्या, तर प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषांना असेल, प्रत्येक त्या घराघराला, प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी होणारा त्रास जे आहे, तुम्ही आज सोशल मीडियावर बघता ते थिटे मॅडम असेल, मी त्या विषयात पडणार नाही, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु हा जो अन्याय झालाय त्याची दाद आम्ही आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना 100% मागणार आहोत. सर्व विषय आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते उमेश पाटील असतील, विजयराजदादा डोंगरे असतील, दीपक गायकवाड असतील, प्रभाकर भैया देशमुख असतील, या ठिकाणी रमेश माने असतील, मानाजी बापू माने असतील, असे प्रमुख 10 ते 12 जण आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना उद्या 11 वाजता भेटून त्या ठिकाणी पूर्णपणे ती माहिती आम्ही या ठिकाणी कसा अन्याय शेतकऱ्यांवर झालाय, कसा सर्वसामान्य जनतेवर झालाय याची माहिती आम्ही त्या ठिकाणी 100% देणार आहोत. आणि 100% हे सर्वसामान्य जनतेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यावर 100% ऍक्शन घेऊन तात्काळ त्याला स्थगित देतील अशी 100% आम्हाला खात्री आहे. त्या कारणाने आम्ही आज मुंबई इकडे आम्ही सर्व संघर्ष समिती सदस्य आम्ही जाणार आहोत. आणि त्या बैठकीत असं म्हटलं की ही फक्त 15 दिवस सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत, ही फक्त 15 दिवस येतील आणि काय निवडणूक ज्यावेळेस लागेल त्यावेळेस प्रत्येक जण थांबलं जाईल, ही वजनमोठी एकत्र राहणार नाही. आज या ठिकाणी निवडणुकीचा विषय घेऊन कुठलाही या ठिकाणी व्यक्ती, कुठलाही नेता आला नाही. प्रत्येकाचा विचार प्रत्येक जण मांडणार आहे, प्रत्येकाचा राजकीय विषय प्रत्येक जण त्याचा तो निर्णय घ्यायला समर्थ आहे. परंतु आज आम्ही मोहोळ तालुक्यावर झालेल्या अन्यायासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय, आणि जोपर्यंत मोहोळ तालुक्यावरचा अन्याय दूर होत नाही तोपर्यंत कोणी किती जर प्रयत्न केला फोडायचा, तर या ठिकाणी नागनाथाची शपथ घेऊन सगळ्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी शपथ घेऊन या ठिकाणी एकत्र आलोय. असं काही कदापि होणार नाही आणि कोणी होणार नाही. ती फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, काय डाव करतील, काहीतरी अफवा उठवतील, ही मॅनेज झालाय, तो मॅनेज झालाय, तशी कुठलीही गोष्ट होणार नाही. आणि जो मॅनेज होईल त्याला नागनाथ महाराज कधीच माफ करणार नाही. नागनाथाची नगरी मोहोळ तालुक्याला माहिती आहे की कुणालाच सोडणारही नाही. अप्पर तहसील कार्यालय हे अनगरला गेल्याबद्दल मोहोळ तालुका संघर्ष बचाव समिती यांनी परवा मीटिंग घेऊन त्या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी लवकरात लवकर अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे चालू व्हावं म्हणून आज त्या ठिकाणी त्यांनी मोहोळ गेस्ट हाऊसला मीटिंग बोलवली होती. त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व प्रमुख सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो. परंतु या ठिकाणी ते जे तहसीलमध्ये जे निवेदन द्यायचं होतं ते त्या ठिकाणी आले नाहीत. त्या कारणानं या ठिकाणी आम्ही एक 3 तास वाट बघून या ठिकाणी प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामाला चाललेला आहे. बांधवांनो, खरं तर या मोहोळ तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी ह्या गोष्टीचा निषेध होत आहे. ही झालेली घटना आहे अतिशय दुर्दैवी आहे. प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला, शेतकऱ्याला, तसेच शाळेतील मुलाला मुलींना अतिशय होणारा त्रास मोहोळ पासून पुढं जाणं अतिशय कठीण जाणार आहे. तिथली वागणूक, तिथली वर्तणूक जी आहे ती व्यवस्थित नाही. आज या मोहोळ तालुक्यातील सह
सोलापूर जिल्ह्याला आपल्या सगळ्याला माहिती आहे की त्या ठिकाणी होणारा महिलांना त्रास, सर्वसामान्याला त्रास, अतिशय त्रास आहे. त्यामुळे या ठिकाणी काही जर झालं तर या ठिकाणी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती या ठिकाणी कुठलंही धोरण स्वीकारेल, परंतु ते रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शेतफळ असेल, पेंडूर असेल किंवा नरखेड या ठिकाणी नागरिकांनी समर्थन दिलेलं आहे. तुमची पुढची भूमिका काय असेल? आज तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ज्याच्या कोणी समर्थन दिलंय खरं तर त्यांचा प्रत्येक गावातील लोकांना, नागरिकांना लाज वाटेल. कारण आज आमचं पेनूर असेल, पाटकुल असेल, नरखेड असेल, शेटफळ असेल, त्यातल्या प्रत्येक नागरिक या ठिकाणी उपस्थित, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता. परवा आमची बैठक झालेली जवळजवळ 1,500 ते 2,000 लोक तुम्ही मीडियाने दावलेले आहेत. 1,500 ते 2,000 लोक त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते. जर का कोणी त्या ठिकाणी समर्थन दिलं असेल तर राजकीय दबावातून दिलेलं असेल, त्यांनी काय मनानं प्रेमानं दिलेलं समर्थन नसेल. जर का तुम्हाला समर्थनच घ्यायचं असेल तर प्रत्येक गावागावात त्या ठिकाणी ग्रामसभा लावा. ग्रामसभा लावून, जाहीर ग्रामसभा लावून त्या ठिकाणी समर्थन घ्या. आम्ही त्याला समर्थन तुम्हाला द्यायला तयार आहे. परंतु विनाकारण तुम्ही लादलेला निर्णय, आज कुठलीही चौकशी न करता, कुठलीही ग्रामसभा न लावता त्या ठिकाणी हा जो निर्णय घेतलेला आहे, ही सर्वसामान्य शेतकऱ्याची, सर्वसामान्य जनतेची, मोहोळ तालुक्याची दिशाभूल करून घेतलेला निर्णय आहे. खरं तर याचा निषेध अख्ख्या मोहोळ तालुक्यानं होत आहे. आणि हेच बाब आम्ही आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून हे सर्व नकाशे वगैरे कशी कुठली गावं जोडली त्याला स्थगिती मागून त्याची चौकशी करण्यात यावी याची मागणी आज या ठिकाणी आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जाऊन एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करणार आहोत, त्यांचे पाय धरणार आहोत की या ठिकाणी आम्हाला काही करून सर्वसामान्याला न्याय द्यावा याची मागणी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. तुम्ही म्हणताय त्या बैठकीला कोण दबाव आणतो? दबाव तालुक्याला माहिती आहे ना, आज हुकुमशाही या ठिकाणी माहिती आहे तुम्हाला. दबाव म्हणण्यापेक्षा तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि राजन पाटलाच्या विचाराची माणसं आहेत. सर्वसामान्य नागरिक उपस्थित नाही त्यांच्या बैठकीला. सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहू शकत नाहीत. पण मला एवढंच वाईट वाटतं की एक मोहोळ तालुक्याचे लोकनेते राजन पाटील हे 3 वेळा या तालुक्याच्या जीवावर, मतदाराच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर आमदार झाले. पुन्हा राखीव मतदारसंघ झाल्यावर 3 वेळा राखीव मधनं आमदार त्यांचे निवडून दिले जनतेने. तर तुम्हाला कुरुल भागात 10-15 वर्षाखाली पोलीस स्टेशन उभा करणं गरजेचं वाटलं. कारण 35 ते 32 किलोमीटर हराळवाडी, कोरोली, बेगमपूर पासून, शिंगोली पासून हा मोहोळ तालुका लांब पडतोय. म्हणून शासनाने घेतलेला पोलीस स्टेशनचा निर्णय त्या कुरुल किंवा कामतीलाच खरं तर अप्पर तहसील कार्यालय व्हायला पाहिजे. आणि तुम्ही जर मनमानी कारभार करून या अनगरमध्ये या मोहोळ तालुक्याला गावणीला बांधण्याचा प्रयत्न करत असाल तर या मोहोळ तालुक्यातला फक्त पाटकुल, पिनूर, नरखेड, शेटफळ बीट हे 3 गणाचा विषय नाही तर मोहोळ तालुका अख्खा तुटून तुमच्या अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि जाहीरपणे सांगू इच्छितो की तुम्ही जो हा चालू केलेला अन्याय तो सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने अतिशय अन्यायकारक आहे. आम्ही भेट नाही, आम्ही अनगरमध्ये येऊन बसून आंदोलन करण्याची ताकद आहे. या मोहोळ तालुक्यातले चरणराज चौरे असो, भैया देशमुख असो, उमेशदादा असो, मानस बापू माने असो, इतर काय कार्यकर्ते आहेत, तालुक्याचे नेते आहेत, इतर पक्षांचे काय नेते आहेत, सगळ्यांचा या सर्व पक्षीय नेत्यांचा यामध्ये सहभाग आहे. पण दुःख असं वाटतं तालुक्याने तुम्हाला आमदार केलं, त्या तालुक्यात तर तुम्ही अनगरवाड्याकडचा विचार करताय. आणि अनगर इतक्या लांब आहे, 2 हायवे रोड ओलांडून त्या लोकांना जर अनगरमध्ये येण्याची वेळ आणत असताल, माड्याच्या शिवाला हा आम्ही मान्य केलं असतं. अनगरच्या पलीकडे 25 गाव आहेत, तिथं त्या गावातल्या लोकांना अनगर जवळ आहे. पण तू कामची कुठं आहे तिथं पोलीस स्टेशन का काढलं मग? हा पण जाब मी यशवंत माने आमदारांना विचारतोय. आणि यशवंत मानेने एवढं लक्षात ठेवावं की तुम्हाला अनगरवाड्यातनं फक्त मतं दिलेली नाही, तालुक्यातल्या तमाम जनतेने मतदान करून तुम्हाला आमदार केलेला आहे. ह्याचा विसर पडता कामा नये. पण एक आमदार जबाबदार व्यक्ती जर अनगरकरांची लाचारी आणि गुलामगिरी पत्करत असतील तर ह्या लोकविश्वासघाती मोहोळ तालुक्याच्या नेत्याला राजन पाटलाला या तालुक्यातली जनता येत्या विधानसभेला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. वेळ प्रसंगी रक्त सांडू, वेळ तर आम्ही महसूल मंत्री विखे पाटलाला रस्त्यात अडवून आम्ही जाब विचारू. तुम्ही सर्वे न करता जर हजारो अन्याय लोकांना, नागरिकांवर, 1000 लोकांवर अन्याय करत असाल तर ही मोहोळ तालुका कदापि सहन करणार नाही. याची जबाबदारी त्यांनी नोंद घेतली पाहिजे.